नमस्कार मित्रांनो, मी दत्तात्रय लोखंडे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, 40 दिवसावरती गणेश उत्सव येऊन ठेपलेला आहे आणि या गणेश उत्सवाची तयारी अख्ख्या मुंबईवर नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण जल्लोषात चाललेली आपल्याला पाहायला मिळेल। तर ही पूर्वतयारी मुंबईमध्ये कशा प्रकारे चालली, तर मुंबईमधील हे फेमस परेल वर्कशॉप आहे आणि ह्या परेल वर्कशॉपमधून आपण आता बघणार आहोत की येणारे गणेशोत्सव काळासाठी आपल्याकडे गणपतीची पूर्वतयारी कशा प्रकारे चाललेली आहे। चला तर ह्या परेल वर्कशॉपमध्ये जाऊया आणि 2024च्या गणेश उत्सवाची तयारी कशा प्रकारे चाललेली आहे हे आपण आता या व्हिडिओमधून पाहूया। परेल वर्कशॉपमध्ये जाऊया आणि व्हिडिओला सुरुवात करूया। बोला गणपती बाप्पा मोरया। ही मूर्ती अजून रंगकाम झालेलं नाही, शेवटच्या टप्प्यामध्ये रंगकाम बाकी असतं, पण आता ह्या मूर्त्यांचं फिनिशिंग आणि ओव्हरऑल जे छोटं काम आहे त्या सगळ्या कामांची लगबग आपल्याला ह्या परेलच्या वर्कशॉपमध्ये पाहायला मिळेल। मात्र काय पाहाल तर मित्रांनो, ह्या परेल वर्कशॉपमध्ये आपल्याला सगळीकडे मोठ्या मूर्त्या पाहायला भेटतात। मोठ्या मंडळाच्या मूर्त्या इथून आपल्याला मंडळामध्ये जातानाही काही येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळेल। सो हा जो परेल वर्कशॉप आहे इकडे कामांची लगबग आपण आता बघितलेलीच आहे। जवळजवळ 3 ते 4 कारखाने ह्या परेल वर्कशॉपमध्ये काम करताना आपल्याला दिसत आहेत। ह्या ज्या मूर्त्या आपण आता बघतो ह्या सगळ्या टिश्यू पेपर कागदापासून बनवलेल्या मूर्त्या आहेत। हे बघा, आता हे जे बघाल हे एकदम पोकळ आहे आतमध्ये, अशा ह्या सगळ्या कागदापासून बनवलेल्या ह्या मोठ्या मूर्त्या आहेत।
सो मित्रांनो, आता आपण आहोत परेल वर्कशॉपमध्ये आणि परेल वर्कशॉपमध्ये हे ईश्वर आर्ट्स आहे आणि या ईश्वर आर्ट्समध्ये ह्या ज्या मूर्त्यांचं कलेक्शन, सुंदर सुंदर कलेक्शन असं ठेवलेलं आहे. तर ह्या ईश्वर आर्ट्सचे जे तिथे उपस्थित असणारे आणि ह्या मूर्त्यांची देखभाल करणारे त्यांच्याशी आपण बोलूया आणि ह्या गणेशोत्सवामध्ये कशा प्रकारच्या मूर्त्या आहेत आणि किती रेट्स वगैरे, काय डिलेवरी कशी, सगळी माहिती जाणून घेऊया. नमस्कार काका, काय नाव? निलेश विदाटे. निलेश विदाटे. काय सांगाल ईश्वर आर्ट्स बद्दल? ईश्वर आर्ट्स आपल्या यावेळी नवीन नवीन व्हेरायटी आहे. हां गणपती आपल्या चांगले 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 गणपती आपल्याला. हां त्यावेळी आपण त्यांना कपडे डायमंड वर्क केलेले आहे आणि वेगवेगळे आपण मॉडेल लालबुद्ध राजामध्ये जैन गणपती आहे. हां नवीन नवीन सेटिंग पोझिशन आपण बनवलेले गणपती आहे. हां किती फुटापासून इकडे मूर्त्या आहेत? मोठ्याने बोलायला. 2 फुटापासून मोठे आपल्याला आहे. 2-1.5 फुटाच्या वरच आपल्याला गणपती. 2.5 फुटापर्यंत गणपती राहतात. आणि कोणकोणत्या स्वरूपात, म्हणजे साधारणतः ह्या वर्षीचा काय ट्रेंड आहे? ह्यावेळी तर राम अवतार मूर्ती आहे. हां रामाचं ट्रेंड चालू आहे. तुझ्या समोरच बनवलेली आहे राम अवतार मध्ये. अच्छा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या बनवलेले आहे. अच्छा. काही मूर्ती बुकिंग झालेत का? झाले बुकिंग, बहुतेक बुकिंग झालेलं आहे. हां. थोड्याफार आहे आपल्याकडे, पण अवेलेबल करून देऊ शकतो. डिलिव्हरीची काय सिस्टम आहे? म्हणजे डिलिव्हरी द्यायचं असेल किंवा घ्यायचं असेल तर कसं काय? मुंबईमध्ये असेल तर आपण डिलिव्हरी करू शकतो, मुंबईच्या बाहेर नाही करू शकतो. आता ट्रॅव्हलिंगमध्ये कोण कसं लागतं ते आपण पाठवू शकतो. कोणाला ऑनलाईन बुकिंग करायचं असेल तर तुम्ही फोटो वगैरे अवेलेबल करून देता? अवेलेबल फोटो करून पाठवू शकतो. ओके. तुमचा फोन नंबर सांगा. 9987876400. ह्या नंबरवरती आपण. हां, दुसरा भी नंबर आहे. हां 88 हां 50 हां 979428. त्या नंबरवरती व्हॉट्सअप केलं तर मूर्त्या पाहायला पण मिळतील आणि बुकिंग पण करू शकता. हां, बुकिंग करू शकतो. ओके, धन्यवाद. गुरु अवतारातली मूर्ती तुम्हाला